श्रोते, सर्व सहभागी संस्था, प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि सर्व संघटना यांचे मी इथे स्वागत करत आहे. आजच्या व्याख्यानाच्या वक्ता ॲडव्होकेट योगिनी खानोलकर, मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेचे विश्वस्त पुंडलिक भाऊ सातपुते आणि व्याख्यानमाला प्रतिनिधी म्हणून VT जाधव सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. विवेक व्याख्यानमालेचे प्रास्ताविक करण्यासाठी व्याख्यानमालेचे निमंत्रक समन्वयक डॉक्टर मिलिंद वाघ सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. ट्रस्टी पुंडलिक भाऊ आणि व्याख्यानमाले तर्फे आपल्या सर्वांच्या वतीने स्थानापन्न झालेले VT जाधव सर आणि आपण सर्व मित्रांनो, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व्याख्यानमालेचं हे आज 119वे पुष्प आहे. विवेकाच्या आधारावर आजूबाजूचं राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक जे काही वातावरण आहे तेही समजून घेणं हा या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश आहे आणि आपण त्याच्यामध्ये एक सातत्य राखलेलं आहे. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या विषयांवर त्या मानाने जास्त व्याख्यानं झालेली आहेत. सांस्कृतिक अंगाने थोडीशी कमी झालेली आहेत, पण आदिवासी आणि सांस्कृतिक या अंगाने मला वाटतं जी महत्त्वाची काही व्याख्यानं झालेली आहेत. गणेश देवी इथे येऊन गेलेत, जे महाश्वेता देवींबरोबर त्यांचं काम आहे. तारा भवळकरांचं एक व्याख्यानमालेमध्ये होऊन गेलं आहे आणि अर्थात नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधाताई पाटकर याही या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेल्या आहेत. आदिवासी जीवनशैलीवर होणारी अतिक्रमणे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे आज आपण त्यांना आमंत्रित केलं आहे. नाशिकचं एक वैशिष्ट्य आहे, आदिवासी बहुल असा एक मोठा पट्टा आहे आणि शेजारीच नंदुरबार आहे. त्यामुळे अगदी नर्मदा बचाव आंदोलनाशी पण आपला एक जैविक असा एक संबंध आहे. आणि काही दिवसांपूर्वी इथेच एक डिलिस्टिंग साठीचा एक मेळावा झाला होता आणि ही डिलिस्टिंग काय असाच पहिला प्रश्न पडला आणि मग ते नंतर त्याचा अभ्यास थोडंसं वाचल्यानंतर कळालं की किती खोलवर काही गोष्टी ह्या चालू आहेत. आणि अर्थात मणिपूरचा हिंसाचार याचं जर बॅकग्राऊंड त्याला जर बघितलं तर आदिवासी समाजामध्येही कशी फूट पाडली जाते, तिथे पण कसं पोलरायझेशन होतंय आणि यामध्ये आपल्या ज्या नागरिक समाज म्हणून आपल्या ज्या धारणा आहेत त्या मला वाटतं एक खूप महत्त्वाचा रोल त्यांचा आहे. आणि ह्या नागरी समाजाच्या धारणा आता ह्या फक्त त्या नागरी समाजापर्यंत मर्यादित नाही राहिलेल्या, तर आदिवासी समाजामध्ये पण त्याचा प्रभाव आपल्याला दिसायला लागलेला आहे. त्यामुळे याचा एक खोलवर अभ्यास व्हावा आणि तो आपल्या चिंतनाचा एक भाग व्हावा, हे एक मुख्य उद्देश आजच्या व्याख्यानाचा आहे. व्याख्याता ॲडव्होकेट योगिनी खानोलकर यांचं आदिवासी क्षेत्रामधलं काम आहे. नर्मदा बचाव आंदोलनाशी त्या खूप जोडल्या गेलेल्या आहेत आणि जमिनीवरचं त्यांचं काम आहे. आपल्या नाशिकला विभागीय महसूल आयुक्त कार्यालय असल्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांचा जवळून परिचय आहे. त्यामुळे निश्चितच आजचं चिंतन हे ग्रासरूट लेवल पासूनचं त्याला एक अँगल असणार आहे, तो मला वाटतं महत्त्वाचा आहे. आयोजक संघटना जी आहे मानवाधिकार संवर्धन संघटना, ही नागरी समाजातल्याही वंचित घटक म्हणजे जी मुलं असतात, एकलव्य मिशन जे चालवलं जातं की अतिशय कठीण खडतर परिस्थितीमधून जी मुलं शिकत असतात त्यांच्यामध्ये एक सातत्यपूर्ण काम मास एकलव्य या प्रकल्पाद्वारे करत आहे. आणि मासचं दुसरं एक जे काम आहे ते पेठ तालुक्यामधल्या कायरे आणि इतर परिसरामधलं काम आहे, जो आदिवासी बहुल एरिया आहे. पुंडलिक भाऊ त्या गावातले मुख्य कार्यकर्ते आहेत. तसं दोन्ही नागरी समाज आणि आदिवासी क्षेत्रामधलं काम असलेली मास संघटना हे आज या व्याख्यानाचं आयोजकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. निश्चितच आपल्याला या व्याख्यानामधून आपली जी समज आहे आदिवासी संस्कृतीबद्दल ती अधिक व्यापक होईल आणि या प्लॅटफॉर्मद्वारे, व्याख्यानमालेच्या प्लॅटफॉर्मद्वारे
ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असेल. ऑफलाईन आज उपस्थिती थोडी कमी आहे, कदाचित दिवाळीच्या सुट्ट्या आणि ते बॅकग्राऊंड त्याला आहे, पण ऑनलाईन हे व्याख्यान ब्रॉडकास्ट होत आहे. आणि आता आपण ह्या सर्व व्याख्यानांचं लिखित डॉक्युमेंटेशन करून तो पण दस्तऐवज आपण सर्वांसमोर आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. धन्यवाद. 119वे आपलं व्याख्यान आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेमधलं आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानव अधिकार संवर्धन संघटनांची थोडक्यात मी ओळख करून देते, अगदी थोडक्यात ओळख करून देते. बहुतांश इथे असलेल्या सर्वांना साधारणतः आम्ही काय काय काम करतो, कसं करतो त्याच्याबद्दलची माहिती आहे. संस्थेचे 2 ठळक उपक्रम आहे की ज्याच्यावरती आम्ही खूप फोकस काम करत आहोत. ज्याच्यातला एक नाशिक शहरामधला आहे, ज्या सगळ्या गरीब वस्त्यांमधल्या आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जी विद्यार्थी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांच्यासाठीचा मिशन एकलव्य हा उपक्रम आपण नाशिक शहरामध्ये राबवतो. पुढचं वर्ष हे या मिशन एकलव्य उपक्रमाचं हे 10वे वर्ष असणार आहे. म्हणजे 10वं वर्ष सुरू झालेलं आहे या सगळ्या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की जी विद्यार्थी खूप कष्ट करून शिक्षण घेत आहेत, आईवडील प्रतिकूल परिस्थितीतले आहेत, शिक्षणाचं घरात कुटुंबामध्ये काही पार्श्वभूमी नाही, अशा परिस्थितीतनं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीमध्ये जेव्हा ते पहिल्या प्रयत्नामध्ये पास होतात तर तेव्हा त्यांचा सत्कार समारंभ केला जातो. साधारणतः 100, 100-150 ते 180 पर्यंतचे विद्यार्थ्यांचा आम्ही त्या उपक्रमातनं करत असतो. आणि फक्त सत्कार करून थांबायचं नाही, तर तिथून पुढे त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण विद्यार्थ्यांच्या सोबत असलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या या सगळ्या जो मुक्त समाज आहे या समाजामध्ये स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी टिकले पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. कारण फक्त ओघाओघाने शिक्षण घेतील, डिग्री घेतील, परंतु स्पर्धेमध्ये टिकण्यासाठीचं लागणारं जे कौशल्य आहे, जे स्किल आहे, हे त्यांना मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत सातत्याने काम करत आहोत मिशन एकलव्यच्या अंतर्गत, ज्याच्यामधनं बुक बँकपासून तर शिक्षणासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीपर्यंत, स्कॉलरशिपपर्यंतच्या सगळ्या गोष्टी या मिशन एकलव्यमध्ये म्हणजे मिशन एकलव्यमध्ये त्याचा समावेश होतो. या कामाची सुरुवात करताना 2014 साली आम्ही पेठ तालुक्यामध्ये, म्हणजे मी सरकारी नोकरीमध्ये होते आणि सरकारी म्हणजे कॉन्ट्रॅक्टवरच्या नोकरीमध्ये होते, ती सरकारी नोकरी नव्हती. पण त्या निमित्तानं जेव्हा मी पेठमध्ये कायरे गावामध्ये गेले तर त्या कायरे गावामध्ये गेल्यानंतर जी जाणीव झाली की आपण इथे सगळेच जण जे समाजकाम करणारी सगळी मंडळी आहोत, की अनेक वर्षांमध्ये आपण सगळे वेगवेगळ्या मुद्द्यांवर छोट्या छोट्या म्हणजे एक इश्यू येतो आणि आपण त्या इश्यूच्या मागे काहीतरी करत असतो. कधीतरी शिक्षणाचा विषय असतो, कधीतरी झोपडवस्तीच्या पुनर्वसनाचा विषय असतो, किंवा कधी काय काय असतं, वेगवेगळ्या पॉकेटमध्ये काम करत असतो. आणि आपण केलेल्या कामाचा परिणाम काय आहे असं जर तुम्हाला एक 7-8-10 वर्षानंतर आपण मोजायचं ठरवलं तर आपल्याला मोजताना कदाचित काहीतरी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने ते मोजू शकणार नाही. तर असं होऊ नये यासाठी आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये विचार असा आला की एक गाव किंवा गावामधली आजूबाजूची काही जोडूंची गावं एकत्र घेऊन गावाच्या विकासासाठी की तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीचा तिथे तुम्हाला परिणाम दिसू शकतो, तुम्हाला तो परिणाम मोजता आला पाहिजे, या पद्धतीनं काही काम करावं या हेतूने आम्ही कायरे गावाची निवड केली. पुंडलिक भाऊ सातपुते आज आपल्या संस्थेचे विश्वस्त आहेत आणि पुंडलिक भाऊ सातपुते या प्रवासामधले म्हणजे अधिकृत प्रवास सुरू करण्याआधीपासून आम्ही जे जे काही कल्पनाचित्र रंगवत होतो एक समाज बदलाचं, त्या पहिल्या मुवमेंटपासून पुंडलिक भाऊ आपल्या सोबतचे साथीदार आहेत. तर या कामाची सुरुवात करताना आम्ही गाव पातळीवरती विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून सुरुवात केली. कुटुंब कामाचं केंद्र असलं पाहिजे आणि मग कुटुंब कामाचं केंद्र असलं पाहिजे तर मग स्वाभाविकपणेच कुटुंबातली स्त्री हा त्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मांडून आम्ही महिलांना एकत्रित केलं. महिलांना एकत्रित करून त्यांचे उत्पादक गट, विविध कौशल्यांवरती आधारित ते उत्पादक गट तयार केले. महिलांना वेगळे उत्पादनाच्या बद्दल किंवा त्यांना
उपजीविका अधिक सक्षम करण्यासाठी किंवा त्यांना अधिकचा रोजगाराला सकारात्मक काहीतरी हातभार लागावा याच्यासाठीचे उपक्रम सुरू केले, ज्याच्यामध्ये शेळीपालनापासून तर गावपातळीवरचे कुक्कुटपालन आहे, छोटी छोटी खत निर्मितीचे छोटे छोटे ग्रुपचे उद्योग आहेत. असं करून 3 गावांमध्ये 3 मोठे युनिट ज्या महिलांनी मिळून चालवले जात आहेत, राईस मिलसारखे आहेत, मसाला मिलसारखे आहेत, असे 3 सामूहिक उपक्रम आम्ही सुरू केले. हे काम एका विशिष्ट टप्प्यावरती आलं आहे. कोविड काळामध्ये आदिवासी भागामध्ये विशेषतः कोविडच्या साठीची जाणीव जागृती हे खूप महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला ठरली, कारण लोक खूप अंधश्रद्धा त्यांच्या मनामध्ये होत्या की कोविडचं लसीकरण आणि या सगळ्या ह्याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भीती होती, सरकारी यंत्रणेबद्दलची भीती होती. ही भीती काढण्यासाठी आम्ही सरकारी यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, गाव पातळीवरचं सगळं जे आशाताई आहेत, आशाताई आणि यांच्या सोबतीनं आम्ही गाव पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती काम केलं. कोविडच्या काळातलं कोविडचं काम हे एक फार मोठं काम त्या काळामध्ये आपण उभं केलेलं आहे. शॉर्टमध्ये मी तसं बघायला गेलं तर बहुतेक सगळी मंडळी फेसबुकवरती वगैरे बघतात आणि झालेल्या प्रत्येक गोष्टी फेसबुकवरती सगळ्यांच्या सोबत शेअर करण्याची सवय. म्हणजे आता दीक्षित काका इथे नाही ना, तर ते सतत चिडून बोलत असतात की काय सगळं फेसबुकवर लिहित असते. पण बहुतांश गोष्टी या तुम्हाला सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहेतच. व्याख्यानमालेच्या समन्वय समितीने मानव अधिकार संवर्धन संघटनेला ही व्याख्यान आयोजन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार आहे. ॲडव्होकेट योगिनी खानोलकर या 2000 ते 2019 अशी गेली 20 वर्ष नर्मदा आंदोलनाच्या सक्रिय कार्यकर्ता राहिलेल्या आहेत. त्या पेशाने वकील आहेत, पण त्यांची खरी ओळख आहे ती नर्मदा आंदोलनामुळं. त्यांनी 2000 साली नर्मदा आंदोलनात पूर्णवेळ सक्रिय कार्यकर्त्या म्हणून काम करायला सुरुवात केली. मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून पॉलिटिकल सायन्समध्ये BA करतानाच त्यांना नर्मदेच्या काठचा आदिवासी भाग खुणावू लागला होता. घरातूनच सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असल्यानं त्यांचं चळवळीशी नातं लहानपणापासूनच जोडलं गेलं होतं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर या त्यांच्या चुलत बहीण. मेधाताई आणि त्यांचे आईवडील इंदुताई आणि वसंतराव खानोलकर यांचं काम त्या रोजच पाहत होत्या. त्यावेळी वेगवेगळे आंदोलनं होत होती, त्यात कधी पोस्टर तयार करून देत असत. त्यांचे काका युनियन लीडर होते. लहान असताना ते त्यांच्या कामगारांच्या सभांना घेऊन जात असत. 7वीत असल्यापासूनच त्यांनी आपण वकील व्हायचं हे ठरवलेलं होतं. सामाजिक चळवळीची जुलबी ओळख लहान वयातच झाली. योगिनी यांच्या मनात नर्मदेच्या खोऱ्यात काम करण्याची ओढ लागली. ती अरुंधती रॉय यांच्या ग्रेटर कॉमन गुड या नर्मदेवर लिहिलेल्या पुस्तकाच्या बहुजन हिताय या मराठी अनुवादाचं अभिवाचन लेखक रत्नाकर मतकरी करत असताना, त्यांच्यासोबत पुस्तकांची पिशवी घेऊन फिरताना, NSSच्या कॅम्पमध्ये लीडरशिप करत असताना सामाजिक कामावरही असलेला सरकारी वर्चस्वाचा पगडा सहन न होऊन त्यांनी शहरात काम करण्यापेक्षा नर्मदा घाटीमध्ये जाऊन काम करण्यास त्यांनी प्राधान्य दिलं. 2019 पासून त्या नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या ट्रस्टी आहेत. 2018 मध्ये महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान या ग्राम विकास मंत्रालयाच्या गाव पातळीवर ग्राम विकास दूत नेमून त्यांच्या करवी ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनांची पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठीचा कार्यक्रम आखला गेला. नंदुरबार जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतीमध्ये शासन आणि लोक यात कृतीसंगम घडवून आणण्यासाठी नेमलेल्या या दूतांना आणि शासकीय प्रतिनिधींना कन्सल्टेशन करण्यासाठी जिल्हा कार्यकारी अधिकारी या पदावर त्या काम करत आहेत. त्यांना त्यांच्या आंदोलनातील कार्याबद्दल 2009 मधील महाराष्ट्र फाउंडेशनचा युवा कार्यकर्ता पुरस्कार मिळाला आहे. यशवंतराव चव्हाण सामाजिक कार्याच्या युवा पुरस्कारासाठी निवड होत असताना ती नाकारून त्यांनी आपल्यासारख्या कार्य करणाऱ्या इतर कार्यकर्त्यांची कामे पुढे आणत त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे यासाठी पाऊल उचलले. नंदुरबार जिल्ह्यातील त्यांच्याकडे असलेल्या चिखली या नवापूरच्या ग्रामपंचायतीला महाराष्ट्रातील आदर्श ग्राम पुरस्कार मिळाला आहे. आपल्या तत्व आणि मूल्यांना मुरड न घालता आपली लोकाभिमुख भूमिका पटवून देत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान अंतर्गत निवडलेल्या नंदुरबार मधील शाळांना आदर्श शाळा करण्यासाठी त्यांचे कार्य चालू आहे. त्यांचा परिचय अजून वर्णनीय आहे, पण वेळेअभावी त्यांचा परिचय हा थोडक्यात परिचय. धन्यवाद. आणि नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमाला यांनी मला इथे बोलवल्याबद्दल खूप दीर्घ काळाचा गॅप गेलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा
नर्मदेचा इश्यू या निमित्ताने का होईना समोर मांडण्याची मला संधी मिळते आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. माझा संबंध आदिवासी समाजाशी आला तो नर्मदा आंदोलनाच्या निमित्ताने झाला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी काम करायला लागले तेव्हा सरदार सरोवर या महाकाय धरणामुळे विस्थापित होणाऱ्या आदिवासी परिवारांच्या जगण्याच्या हक्कासाठी सुरू झालेल्या या लढ्यामध्ये माझं योगदान देत असताना मी गावागावामध्ये फिरत होते. लोकांबरोबर उठले, बसले, राहिले. तेव्हा लोकांनी, आदिवासी समाजातल्या लोकांनी मला त्यांच्या जगण्यातून आणि वावरातून त्यांच्या जीवनशैलीची ओळख करून दिली. मी कामाच्या निमित्ताने फिरायची तेव्हा भरपूर गप्पा व्हायच्या आणि नर्मदा काठी वसलेले पावरा आणि भिल्ल समाजातील जे वयस्कर लोक आहेत, जे आंदोलनाचा भाग झालेलेच होते मी 2000 मध्ये येईपर्यंत, ते नेहमी हे सांगायचे की आमचं सगळं जगणं जे आहे ते निसर्गावरती अवलंबून आहे आणि आम्ही बाहेर पडायचो फक्त गावामधून ते मीठ आणि कापड या 2 गोष्टीसाठी पडायचो. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत ते जंगलातून आणि निसर्गातून पूर्ण व्हायच्या आणि कुठेतरी लांब धरण बांधलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये पाणी येऊन जंगल, जमीन, शेती, वाडी, घरं बुडीतात येणार आहेत याची आम्हाला कल्पना पण नव्हती, असं ते सांगताना आवर्जून उल्लेख करायचे किडी मुकडी आणि देवेदाणींचा. म्हणजे त्यांनी कधीच त्यांच्या संसाधनांच्या बाबतीत किंवा त्यांच्या साधनांच्या बाबतीत बोलत असताना किंवा ते बुडत आहे असं सांगत असताना तिकडच्या जंगलामध्ये राहणाऱ्या छोट्या छोट्या किड्या मुकड्या म्हणजे चिडी म्हणतो आपण त्याला किंवा पक्षी प्राणी ज्यांच्या सानिध्यामध्ये ते राहतात आणि त्यांची परंपरेपासून पिढ्यानपिढ्या असलेली देवेदाणी यांचा उल्लेख कधी टाळला नाही. हे महत्वाचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो. तर त्या बुडीताच्या यादीमध्ये त्यांना जोडण्याचा श्रेय सुद्धा या लोकांना द्यायला लागेल की नर्मदेची आपण कोणती पण पुस्तकं बघाल किंवा कोणतेही अभ्यास बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांबरोबर कोणाकोणाचं पुनर्वसन व्हायला पाहिजे असं बघायला गेलं तर या सगळ्या घटकांचं कसं पुनर्वसन करणार हा प्रश्न तिथूनच निर्माण झाला होता. त्यांच्या जीवनशैलीमधला साधेपणा, स्वावलंबन आणि अत्यंत कमी गरजांमध्ये जीवन जगता येतं या फिलॉसॉफीने माझ्यासह इतर बाहेरच्या कार्यकर्त्यांना पण जगण्याचे धडेच मिळाले. विकासासाठी कोणाला तरी त्याग करावाच लागतो, राष्ट्रप्रेमासाठी तो करायलाच हवा आणि पाण्याची गरज नाही आहे का कोणाला, विजेची तर असतेच असते. हे सांगत सगळ्यात पहिल्यांदा नांदला गेला तो आदिवासी समाज, जो त्याचं जंगल राखून होता, जमीन राखून होता, त्याची संस्कृती राखून होता. सरदार सरोवर धरणाची उंची जशी बेकायदेशीरपणे वाढत गेली तशी महाराष्ट्रातली 33 आणि गुजरातमधली 19 आणि मध्य प्रदेशमधली 138 गावं बुडीताखाली गेली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील विस्थापित होणाऱ्या सगळ्याच गावं ही 100% आदिवासी समाजातली होती. मध्य प्रदेशातील विस्थापित होणाऱ्यांमध्ये सुमारे 30 ते 40% हा भाग आदिवासी समाजाचा होता. आदिवासी जीवनशैलीवरती झालेलं अतिक्रमण हा विषय घेऊन बोलताना या सगळ्यात मोठं उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर या अतिक्रमणाचं आहे, जे विकासाच्या नावाने होत असलेल्या मोठ्या विस्थापनामध्ये मी पाहिलं. ते त्यांच्या जल, जंगल, जमीन आणि जगण्यावरती झालेलं अतिक्रमण होतं आणि फार कॉम्प्लेक्स पण होतं. ही कॉम्प्लेक्सिटी नंतर समजत आली, जसं जसं तुम्ही धरणामुळे जमीन जाणार आहे एवढाच मुद्दा आहे का लढ्याचा, तर नाही. त्याच्यामध्ये शिक्षण पण आहे, त्याच्यामध्ये जंगलावरती जे ब्रिटिशांच्या नंतर येऊन बसलेलं फॉरेस्ट डिपार्टमेंट होतं, जे महसूल गोळा करण्याच्या नावावर अजून काय गोळा करण्याच्या नावावरती जंगलांची खरी तोड करणारे तर गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट होतं. त्याच्यामुळे शिक्षण नसलेल्या किंवा नीट बोलता येत नसलेल्या किंवा घाबरणाऱ्या आणि बुजणाऱ्या लोकांना आपण काहीतरी चोरी करत आहोत अशी भावना निर्माण करून देऊन त्यांच्याकडून गावफाळा वसूल करणं, त्यांच्याकडून जबरदस्तीने जंगल तोडून घेऊन जाणं, हे सगळं सुद्धा त्याच्याबरोबरच पॅकेजमध्ये आलं की याच्यासाठी सुद्धा काम करायची गरज तिथे होती. हा सरदार सरोवर हा मल्टी स्टेट प्रोजेक्ट असल्यानं त्याला स्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट लागू होतो. त्याच्यामुळे 3 राज्यातील लाभ आणि हानीच्या वादाचं निराकरण करण्यासाठी 1969 ते 79 पर्यंत
10 वर्षामध्ये त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भेटी झाल्या, अभ्यास झाले आणि त्या भेटी झाल्या त्याच्यामध्ये सरप्राइझिंगली 3 ठिकाणांना भेट फक्त त्या कमिट्यांनी दिलेली होती, ती सुद्धा शूलपाणेश्वर, कोटेश्वर आणि अजून एक मंदिर हापेश्वर होतं बहुतेक, या धार्मिक स्थळांना दिली. पण आदिवासींच्या गावापाड्यामध्ये या समितीने कधी पाय नव्हता ठेवलेला आणि विचारणा सुद्धा त्यांना केली नाही की हा प्रोजेक्ट होतो आहे, हा तुम्हाला हवा पण आहे का नाही. इथूनच सुरुवात आहे आणि हे सगळ्या प्रोजेक्टच्या बाबतीत नंतर महाराष्ट्राला तर लागू होतच होतं, महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमधल्या सुद्धा आदिवासी समाजाला लागू होतं. देशातल्याच नाही तर देशाच्या बाहेरच्या सुद्धा कम्युनिटीज ज्या आहेत त्यांना लागू होतं की ज्यांच्याकडून तुम्ही काहीतरी घेणार आहात त्यांना तुम्ही विचारणार तरी आहेत की नाही की तुम्ही द्याल का बाबांना, कारण आपण त्यांना गृहीत धरलेलं असतं, टेकन फॉर ग्रांटेड म्हणतो तसं. आणि त्याच पद्धतीने इथे पण हे सगळं झालं. तर या डोंगरात विखुरलेल्या ठिकाणी आणि त्याचं जस्टिफिकेशन पुन्हा कसं दिलं जातं तुम्हाला, ते म्हणजे डोंगरात विखुरलेल्या ठिकाणी तुम्ही मागास म्हणून राहता, तुम्हाला घरं देतो, सपाटीवरती जमीन देतो, म्हणजे मग तुम्हाला पैसा येईल, मग तुम्ही आमच्या स्टेटसला याल. म्हणजे आम्ही जी एक विकासाची संकल्पना करून ठेवलेली आहे, ठरवून दिलेली आहे की छानपैकी गाडी घेणं, बंगला घेणं, सण चांगले साजरे करता येण्यासाठी फटाक्यांसाठी पैसे असणं, ड्रेससाठी पैसे असणं वगैरे, म्हणजे सुबत्ता, समृद्धी, 4 फ्लॅट आपले असले आणि अजून एक 5वा आपण हिल स्टेशनला घेऊन ठेवणं, म्हणजे तुम्ही वेल स्टेटसला आहात. तर तसं व्हा ना तुम्ही आमच्यासारखं, असं लालूच देऊन, म्हणजे तसं होत तर कधी नाहीच कारण हे सगळ्यांचे अनुभव राहिलेले, पण तसं लालूच देऊन हे करण्याचा प्रयत्न केला. पण जसं आंदोलन सुरू झालं तसं संघटन बांधलं जात होतं आणि हळूहळू हा समाज जागृत होत गेला. आणि आदिवासी समाजातील लोकांना मला इथे खास उल्लेख करावा असा वाटतो आणि अभिमानाने उल्लेख करावा असा वाटतो. या क्षेत्रात मी काम केल्यानंतर मी पाहिलं की या समाजातील लोकांनी जमिनीच्या बदल्यात जमीनच मागितली आणि पैसा मागितला नाही कधी. आणि या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये नॉन ट्रायबल, ट्रायबल असे दोन्ही गट होते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पैशाला बोललेले होते ते नॉन ट्रायबल होते आणि त्यांनी पैशाची थोडी थोडी जी काय मिळालेली होती ती पॅकेजेस घेऊन, मोटरसायकल घेऊन ती उडवून सुद्धा टाकला तो पैसा. पण तरी आदिवासी टिकून राहिले की आम्हाला जमिनीच्या बदल्यामध्ये जमीन पाहिजे आणि आम्हाला पैशाला आम्ही हात लावणार नाही. त्याच्यामुळे या संघटनेची ताकद खरं तर वाढली आणि इतके वर्ष हा लढा चालून त्याच्यातून आम्ही खूप साऱ्या गोष्टी मिळवल्या सुद्धा. 11,000 परिवारांना जमिनीला जमीन देऊन पुनर्वसन घेणारं हे एकमेव आंदोलन आहे, धरण आहे की ज्याच्यामध्ये हे शक्य झालं. इतर आपण कोयनेची उदाहरणं घ्या, इतर कोणत्याही देशामधल्या सुद्धा इतर धरणांची उदाहरणं घ्याल तर असं चांगलं पुनर्वसन आपल्याला मिळणार नाही. आणि त्याच्या मुळामध्ये आदिवासी आणि त्यांच्या म्हणून जगण्याचं जे आणि एक पूर्ण वैचारिक त्यांचं जे ती बांधणी आहे ती कुठेही हलू न देता हे संघटन काम करत राहिलं. म्हणून संघटनेने कधी आवाज चला रे आपण पैसे घेतो आणि म्हणून आपण मोर्चामध्ये जाऊया आणि आपण मोठ्या पैशाची मागणी करूया असं कधीच केलं नाही. आमच्या रात्रभर दिवस रात्र बैठका व्हायच्या, त्याच्यामध्ये आम्ही मागणी काय मागायची शासनाकडे जर समजा मागायचीच झाली तर त्याच्यामध्ये जमिनीच्या बदल्यात जमीनच पाहिजे बरं का, हा हट्ट धरून ते केलेलं असल्यामुळे जमिनीला जमिनी मिळाल्या. आणि आता आपण बघतोच की जमिनीच्या किमती कशा बरोबर वाढतात. आज तुम्ही एक जमीन लाखभर रुपयाला घेतलीत तर त्याची करोड रुपये किंमत तुमच्या 5 दिवसांनंतर झालेली असते. तिथे तुम्ही काय करणार आहात त्याच्यावरती ते अवलंबून असतं. तर हे सगळं होत गेलं. तर ही जी ठाम भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये आंदोलन सुद्धा मजबूत झालं आणि त्याचा फायदा इतर सुद्धा नॉन ट्रायबल लोकांना झाला. आणि त्यांनी एकदम साधे साधे प्रश्न विचारले, म्हणजे आपल्याला कधी पडतात पण का ते प्रश्न, असा मुद्दा येतो की आम्हाला तुम्ही एका जागी नेऊन ठेवाल, आमचं पुनर्वसन कराल. समजा आमचं घर बांबूचं आहे आणि दांड्या वळ्या आणि कौलांचं आहे तर ते आपल्याला शिफ्टही करता येईल. समजा त्याचं सुद्धा पॅकेज होतं. नर्मदा डिस्प्यूट ट्रिब्युनल अवॉर्डमध्ये जे लाभ कसे दिले जातील त्याच्यामध्ये त्याचं सुद्धा पॅकेजचं पण प्रोव्हिजन केली गेली होती. तर त्यांनी प्रश्न विचारले की आमच्या झाडांचं काय करणार, जे तिथे अजून रोवून उभे आहेत त्या झाडांचं काय करणार, कारण त्याच्यावरून आम्ही आमची लाकडं आणून चूल पेटवतो आणि ती लाकडं सुद्धा आम्ही अख्खं झाड तोडत नाही, आम्ही त्याच्या ब्रांचेस, फांद्या
जेवढ्या गरजेपुरतं तेवढंच घेतो. ही आमची योजना आहे, ही उज्ज्वला योजना नाही आहे की एक गॅस घेतला मग 500 रुपयाचं काहीतरी तुम्हाला पहिलं बेनिफिट दिलं आणि त्याच्यानंतर सांगितलं आता घ्या तुमच्या पैशाने खर्च करून पुढचा गॅस, आणि मग तो गॅस राहिला बाजूला आणि मग आपला चुलीचा पुन्हा लाकडं तोडण्याचा हे सुरू झालं. असं नव्हतं त्यावेळी. त्याच्यामुळे त्यांनी हे सवाल विचारले की झाडांचं काय करणार, आमची नदी कशी नेणार, आम्हाला जिथे तुम्ही घेऊन जाणार आहात तिथे नदी आहे का हा प्रश्न विचारला. तिथे आम्हाला जनावरांना बांधायला गुरचरण आहे का. तर सरप्राइझिंगली त्या सुद्धा पॅकेजेसमध्ये ज्यावेळेला सुरुवातीला निगोशिएशन्स नव्हती किंवा भांडणं नव्हती किंवा मुद्दे मांडले गेले नव्हते लोकांकडून आणि ह्यांनी कधी फेऱ्या मारल्या नाहीत आणि कधी लोकांना विचारलं नाही तुम्हाला काय हवं, त्यावेळेला त्याच्यामध्ये मंदिरांसाठीची जागा होती. जे सरप्राइझिंगली आज सुद्धा बडवानीमध्ये जिथे जो सगळा पुनर्वसनाचा रिहॅबिलिटेशनचा जो पूर्ण आराखडा आहे ब्लूप्रिंट, त्याच्यामध्ये मंदिरांसाठी आणि राम मंदिरासाठी जास्त आहे बरं का जागा. म्हणजे बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या देवदाणींची जी आदिवासींची मंदिरं आहेत त्याच्यासाठी मोजूनच थोडी थोडी जागा, हा त्यांना केवढी लागते असं म्हणून राम मंदिरासाठी भव्य दिव्य जागा ठेवलेली आहे असं दिसते. आणि RTI मध्ये टाकून ठेवले, अजून मिळालेले नाही आहेत त्याचे प्रूफ, पण जे काही कागदपत्र मिळालेले आहेत त्याच्यामधून हे सगळं पुन्हा एकदा येत आहे असं दिसतंय. तर ही आदिवासींची जी जीवनशैली होती ती मुळात पैशांवरती अवलंबूनच कधी नव्हती. जागतिक बँकेने सुद्धा ज्या वेळेला या प्रोजेक्टसाठी कर्ज देण्यापूर्वी मोर्स यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली होती. त्यांच्या रिपोर्टमध्ये यू ब्रॉडी म्हणून अँथ्रोपोलॉजिस्ट होते आणि त्यांनी असा उल्लेख केला होता की आदिवासी हे हिंदूही नाहीत आणि मुस्लिमही नाहीत आणि ॲनिमिस्ट रिलिजन म्हणून त्यांचा उल्लेख करायला पाहिजे. याच्यावरती सगळ्यात जास्त वाद झाला आणि तो पूर्ण मोर्स कमिटीचा रिपोर्ट नाकारण्याच्या मुख्य कारणांमध्ये हे कारण होतं, ज्याच्यावरती भर दिला गेला की तुम्ही त्यांना हिंदू आणि मुस्लिम नाही म्हणत म्हणजे काय म्हणतात, ते एकतर हिंदू आहेत किंवा मुस्लिम आहेत, त्याच्यापेक्षा पलीकडे काय असणार नाहीये. हे तेव्हापासून होतं जेव्हा हे मोर्स कमिटीचा रिपोर्ट वगैरे झाला. धरण त्याच्यामुळे थांबलं पण होतं ना 5 वर्ष, कारण वर्ल्ड बँकेने त्याचं फंडिंग मागे घेतलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू झालेली होती म्हणून 5 वर्ष धरण थांबण्याच्या मध्ये पुनर्वसन झालं नाही किंवा पुनर्वसन केल्याशिवाय तुम्ही कोणालाही बुडवू शकत नाहीत, हे सगळे तार्किक मुद्दे आलेले होते आणि मोर्स कमिटीने त्यांचा रिपोर्ट दिलेला होता. तर हे सगळं सरप्राइझिंगच होतं. तर या जंगलावरती आदिवासींचं पूर्ण जगणं अवलंबून होतं. ते सगळं पुनर्वसन करताना सुद्धा हे जंगल वन विभागाकडून महसूल विभागाकडे डायरेक्ट वर्ग केला गेला. त्याच्यामध्ये कुठेतरी आदिवासी राहत होता, कुठेतरी त्याने पिढ्यानपिढ्या जमीन कसलेली आहे याचा कुठेच उल्लेख नव्हता. 72-78 मध्ये वनजमिनींवरची अतिक्रमणं नियमानुकूल करण्याच्या संदर्भामध्ये एक पाऊल उचललं गेलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे प्रदीप प्रभूंजींनी टाकलेली जी केस होती कोर्टामध्ये त्याच्यावरून ते झालं आणि त्यामध्ये मग आदिवासी जे पिढ्यानपिढ्या ज्या जंगल जमिनीवरती राहत आहेत, कसत आहेत, त्याच्यावरती जे म्हणजे त्यांचं जगणं आहे त्याच्यावर त्यांना अधिकार मिळावेत या संदर्भातले जे पहिली चळवळ तिथे सुरू झाली. त्याच्यामध्ये हा कॉम्प्लेक्स मुद्दा पण अजून आला की ज्यांचं जमीन, घर, जंगल जमीन बुडून गेली त्या लोकांचे सातबाऱ्यावरती असेल ती जमीन तर तुम्ही त्यांना बुडली असं प्रमाण देऊ शकता, पण ज्यांचं सातबाऱ्यावरती नाव नाही असं जे उत्पन्नाचं साधन असलेली जंगल जमीन आहे ती कधी त्यांच्या नावावर न होता परस्पर ट्रान्सफर फ्रॉम वन डिपार्टमेंट टू अदर डिपार्टमेंट झाली ना. त्यामुळे त्याची लढाई पण खूप झाली म्हणून 92 मध्ये त्यांना GR काढावा लागला, शासन निर्णय काढावा लागला. 85 मध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर 1992 मध्ये महाराष्ट्र शासनाने तो निर्णय करून त्याच्यामध्ये वनांवरती राहणारे 72-78 मध्ये ज्यांची अतिक्रमण नियमानुकूल झालेली असावीत किंवा नसावीत अशा सुद्धा लोकांना जमिनीवरचे अधिकार दिले आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये आमची ही 20 वर्ष जी काही माझी गेली त्या सगळ्या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या याच्यामध्ये गेली आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा की जमिनीवरचा अधिकार हा पहिल्यांदा कागदावरती घ्या आणि मग कागदावरती घेऊन मग तो सिद्ध करा की हे आमची होती आणि मग त्याच्यावरती तुम्ही घोषित व्हा आणि मग तुम्ही पुनर्वसन मागा.
आणि एवढं सगळं करून पुनर्वसन मागायला गेल्यानंतर ज्या जमिनींच्या पाहण्यांचे कार्यक्रम लागले, त्या जमिनींच्या पाहण्यांमध्ये पहिल्यांदा तर मोठी जंगलतोड झाली आणि तीही पुन्हा जंगला म्हणजे आदिवासीच होते तिथेही. हा कोणी मग आदिवासींमध्ये भानगड की हे तिथून इथे येणार कोण, यांना तिथून इथे आणणार कोण, म्हणजे ही जी सगळी इंटरनल लढाईची सुरुवात झाली ती सुद्धा तिथे झाली. त्यामुळे जंगल तोडून आम्हाला जमीन नकोय अशी भूमिका आंदोलनानं कितीतरी वर्ष घेतलेली असताना सुद्धा आम्हाला धरण पुढे रेटायचं आहे म्हणून 4000 हेक्टर जंगलाची तोड झाली आणि त्याच्यामध्ये 5 वसाहती पहिल्या पुनर्वसन वसाहती बनल्या. आणि या वसाहतींमध्ये सुद्धा शिफ्टिंग करत असताना एका गावातल्या सगळ्या लोकांना घेऊन नाही केलं. म्हणजे मी एकदा डोमखेडी म्हणून एक गाव आहे, त्या पाड्यावरती सत्याग्रह व्हायचे म्हणून डोमखेडी, निमगव्हाण, मणिबेली ही सगळी गावं सगळ्यांच्या परिचयाची झाली. त्या डोमखेडीच्या पाड्यावरती एकदा असंच बसलेलं असताना लोक सांगत होते की सर्वेक्षणामध्ये असे डोंगरावरती अशी एक 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 अशी घरं असतात, अशी 6 घरं होती त्या पाड्यामध्ये आणि पहिल्या 2 घरांची नावं त्या लिस्टमध्ये आलेली होती की यांची घरं बुडणार आहेत म्हणून यांना पुनर्वसन पाहिजे. मधले 2 वगळले होते आणि पुढचे 2 पुन्हा आलेले होते. तर आता आम्ही प्रश्न विचारला की पाणी काय असं जंप होऊन वरती जाणार आहे का की मधली 2 तुम्ही वगळली. तर हा डाव होता फोडण्याचा, तोडण्याचा आणि आंदोलनाला सुद्धा कमजोर करण्याचा की तुम्ही काय मागत बसणार, आम्ही तर तुमची लोक अशी फोडून काढू. 2 लोक तुमच्यातले आम्ही घेतो, त्यांना पटकन उचलतो, कुठेतरी टाकतो, नंतर 2 बघू, होतील तेव्हा होतील वगैरे अशा टाईपचं एक तिथे एक हे होतं. तर त्याच्यामधून विखुरलेल्या स्वरूपामध्ये जे काही पुनर्वसन झालं ते झालं. आणि त्यामुळे आम्ही जे एक पुनर्वसन आणि पुनर्स्थापन ही प्रक्रिया, एक गाव एका ठिकाणी बसावं हा जो मुद्दा आला, हा नंतर आला बरं का. पण सरदार सरोवरच्या पॉलिसीमध्ये, नर्मदेच्या ट्रिब्युनलच्या पॉलिसीमध्ये आणि नंतरच्या झालेल्या शासन निर्णयामध्ये एक गाव एक ठिकाणी ठासून वेगवेगळ्या कमिट्यांच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे की त्यांना असं तोडता येणार नाही तुम्हाला, कारण त्यांचे भाऊ बंधकी अशी सगळी लागून असते, जोडलेली असते. मयत झाली, काय झालं, लग्न समारंभ असले तरी आजही लोक एकत्र येतात. लाहा ही फिल्म जर कोणी बघितलेली असेल पूर्वीची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिटी कशी एकत्रितपणे राहून सगळी कामं करते याचे खूप उदाहरणं सापडतील. तर त्याच्याच अनुषंगाने एक गाव एका ठिकाणी बसावं ही जी मागणी होती ती पहिल्यांदाच त्यांनी तोडून विखुरलेल्या स्वरूपामध्ये लोकांना बसवायला सुरुवात केलेली होती. मग ती एक फळी पण पडली की आम्हाला सोडून बाहेर गेलेले आणि आम्ही राहिलेले, आणि त्याच्यामुळे सुद्धा एकमेकांच्या मनामध्ये अडी निर्माण होते ना की हा गेला बाबा आपल्याला सोडून गावातला असं. आणि त्याच्यात अशी पण अनेक लोक भरली गेली ज्यांचा याच्याशी काडीचा संबंध नव्हता. दुसऱ्या गावातली लोक उचलून आणली, त्यांना दुसऱ्यांच्या नावावरती बसवलं गेलं, कारण हे सगळं आंदोलन मोडून काढायचं होतं. कारण एवढ्या सगळ्या लोकांचं पुनर्वसन करणं हे शक्य नाही हे आधीपासूनच सरकारला माहिती होतं, म्हणून हा सगळा खेळ त्यांनी रचला. तर हे सगळं होणार होतं आणि पुनर्वसनाचं कधी ना कधीतरी विस्थापन होऊन लोकांना जावं लागणार. त्यामुळे जेव्हा कधी ते बाहेर जातील तेव्हा ते मेनस्ट्रीम मध्ये येतील आणि मेनस्ट्रीम मध्ये आल्यानंतर त्यांना ज्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग आहे शिक्षण. आज सुद्धा मुलं बिथरतात ट्रायबल, नॉन ट्रायबल त्या एरियामधली, म्हणजे एकदम दुर्गम भागामध्ये राहणारी